पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2025 महाराष्ट्र जेव्हापासून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची थर्ड लिस्ट या ठिकाणी 19 मेला लागली आहे तेव्हापासून भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचे चौथी लिस्ट येणार आहे की नाही येणार आहे, कारण की 1 महिना या ठिकाणी होत आलाय पण अजूनही पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचं काहीही अपडेट आम्हाला या ठिकाणी दिसत नाही आहे। तर यावर एक व्हिडिओ बनवा असे बरेच विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट ह्या 2-3 दिवसांमध्ये मला पाहायला भेटले आणि त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांचे असे सुद्धा कमेंट होते की सर न्यू वॅकन्सी कधीपर्यंत येणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची ही चौथी लिस्ट कोणत्या तारखेपर्यंत येणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे आणि त्याचबरोबर ज्यांना 60%, 70%, 80%, 90% ह्या गटातील विद्यार्थ्यांचं सिलेक्शन चौथ्या लिस्टमध्ये होणार आहे का काही डिव्हिजनमध्ये, तर याबद्दल सुद्धा बोलणार आहे। कोणकोणत्या डिव्हिजनचा कट-ऑफ ह्या चौथ्या लिस्टमध्ये कमी जाणार आहे याबद्दल सुद्धा बोलणार आहे। संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला 10वी मध्ये किती पर्सेंटेज आणि तुम्ही कोणत्या डिव्हिजनमध्ये फॉर्म भरलाय जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की कोणकोणत्या डिव्हिजनमध्ये किती पर्सेंटेज वाले मुलं अजूनही या ठिकाणी सिलेक्शन व्हायचे राहिलेले आहे, तर हा अंदाज मला या ठिकाणी सरासरी लागणार आहे। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची लिस्ट लागून या ठिकाणी 1 महिना या ठिकाणी होत आहे पण अजूनही जे विद्यार्थी मित्रांनो काहीही लिस्ट या ठिकाणी लागली नाही आहे। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जी लिस्ट आहे ही आजही या ठिकाणी येऊ शकते, चान्स आहे आज सुद्धा या ठिकाणी थोडेफार चान्स आहे। तर आजची जी तारीख आहे 16 जून 2025 आजची तारीख आहे, तर 16 जूनला जवळपास 5 वाजताच्या नंतर तुम्ही चेक करून पाहिजा किंवा आली तर मी या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। तर आज सुद्धा काही चान्सेस आहे की 16 जूनला चौथी लिस्ट या ठिकाणी येण्याची। तर समजा आज नाही आली 16 जूनला तर 17 जूनला येणार आहे, 17 जूनला जर नाही आली तर 18 जूनला येणार आहे। तर ह्या 3 दिवसाच्या अंदर आपल्याला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची चौथ्या मेरिट लिस्टचा रिझल्ट या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। कारण की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जेव्हा तिसरी लिस्ट लागली होती तर त्या तिसऱ्या लिस्टचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची जी तारीख होती 3 जून 2025 डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची तारीख या ठिकाणी होती। ठीक आहे, आता 3 जून या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची तारीख झाली आणि तिथून 2 हप्ते या ठिकाणी झाले आहे आणि रिझल्ट या ठिकाणी लागला नाही आहे। तर आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचे बरेच काही विद्यार्थ्यांचे असे सुद्धा कमेंट होते की सर लिस्ट किती येणार आहे, 4च येणार आहे का, तर मी तुम्हाला सांगतो 5 लिस्ट या ठिकाणी येणार आहे आणि चौथी लिस्ट कन्फर्मच या ठिकाणी येणार आहे। लक्षात ठेवा, काही विद्यार्थी म्हणत असेल की आता जागा भरल्या आता लिस्ट लागणार नाही आहे, पण मी तुम्हाला सांगतो लिस्ट लागणार आहे। जागा ज्या विद्यार्थी मित्रांनो पूर्ण भरला हे मान्य करतो मी, पण त्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो फर्जीवाडा त्या ठिकाणी झालेला आहे। ज्या विद्यार्थ्यांना 40% असते, 45% असते, त्याचबरोबर 50%, 55%, 60% अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या थर्ड लिस्टमध्ये तिसऱ्या लिस्टमध्ये सिलेक्शन झाला। तर तुम्ही म्हणसान की कसं काय झालं, त्यामध्ये तर 92, 93, 94 वाल्या विद्यार्थ्यांचं लिस्टमध्ये नाव होतं। तर मी तुम्हाला सांगून देतो की जेव्हा मुलांनी फॉर्म भरताना काय केलं आहे की आपणच आपल्या मोबाईलमधून फॉर्म भरू शकतो। एक लक्षात ठेवा, तुम्हाला सुद्धा फॉर्म भरता येते मोबाईलमधून आणि मला सुद्धा मोबाईलमधूनच फॉर्म भरता येते आणि आपण आपल्या मर्जीने त्या ठिकाणी टक्के टाकू शकतो। मला जर 100% टाकायचे असेल तर 100% मी माझ्या फॉर्म भरताना टाकू शकतो। एक लक्षात ठेवा, जेव्हा आपण फॉर्म भरताना जे पर्सेंटेज टाकतो तर ते आपल्यावर असते। तर मुलं यामध्ये मुलांनी काय केलं ह्या थर्ड लिस्टमध्ये मुलांनी जे 94 ज्यांना खऱ्या अर्थानं 40% होते, 45% होते, 50% होते, ह्या विद्यार्थ्यांनी काय केलं 93-94% फॉर्म भरताना टाकून दिले आणि त्या विद्यार्थ्यांचं त्या लिस्टमध्ये नाव आलं आणि ज्या खऱ्या विद्यार्थ्यांना पर्सेंटेज होते, इमानदारीनं ज्या विद्यार्थ्यांना पर्सेंट होते 60% झालं, 70% झालं, 80%, 90%, 91, 92, 93 अशा प्रकारे त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन हुकलं आहे थर्ड लिस्टमध्ये। तर या ठिकाणी मुलांनी फर्जीवाडा केलेला आहे आणि ते मुलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी जात नाही। तर मुलं काय करते की जास्त पर्सेंटेज टाकते की पाहते की बा आपलं लिस्टमध्ये नाव येणार आहे, कसं काय आपलं त्या ठिकाणी कसं काय वाटणार आहे हे पाहण्यासाठी पोरं काय करते स्वतःवरून जे जास्त पर्सेंटेज त्या ठिकाणी टाकते आणि त्याचबरोबर काही मुलं जे चुकी म्हणजे पैसे देऊन सुद्धा मार्कशीट बनवते, पैसे देऊन जास्त पर्सेंटेजच्या मार्कशीटा पैसे देऊन सुद्धा काही मुलं या ठिकाणी बनवते। एक लक्षात ठेवा, ठीक आहे, आणि ते मुलं सुद्धा त्या ठिकाणी सापडते, असे मुलं त्या ठिकाणी सापडते, एक लक्षात ठेवा। तर
त्यामुळे त्यांच्यावर कारवाई त्या ठिकाणी होते आणि ज्यांनी सुद्धा जास्त पर्सेंट टाकले फॉर्म भरताना तर ते मुलं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी गेले नाही, एक लक्षात ठेवा. तर त्या जागा राहिल्या का नाही खाली, जे पुरं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ज्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच केलं नाही त्या ठिकाणी तर त्या जागा निश्चितच त्या ठिकाणी खाली राहणार आणि खाली लागली तर चौथी लिस्ट त्या ठिकाणी लावाच लागणार आहे त्यांना. तर हे काय कारण आहे की चौथी लिस्ट त्या ठिकाणी येणार, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर तिसऱ्या लिस्टमध्ये या ठिकाणी फर्जीवाडा झाला आहे, ज्यामध्ये इमानदारीने ज्या विद्यार्थ्यांना पर्सेंटेज होते त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं नाही, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर यामध्ये जे चौथी लिस्ट या ठिकाणी येणार आहे तर मुलं त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी चालले नाही, तिथं जर ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी गेले तर ते त्या ठिकाणी सापडणार आहे आणि त्यांच्यावर कारवाई त्या ठिकाणी होणार आहे. तर आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची तारीख या ठिकाणी गेलेली आहे, कारण की 3 जून 2025 डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची तारीख होती. तर मुलं त्या ठिकाणी गेली नाही, एक लक्षात ठेवा. सप्पा मुलं त्या ठिकाणी गेले नाही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपापल्या डिव्हिजनमध्ये होत असते. जसं अकोल्यामध्ये फॉर्म भरला, अकोला डिव्हिजनमध्ये आपलं सिलेक्शन झालं, तिथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते. चंद्रपूरमध्ये फॉर्म भरला, चंद्रपूरमध्ये सिलेक्शन झालं, त्या डिव्हिजनमध्ये सिलेक्शन आपलं यामध्ये होते. तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची नवीन भरती कधी निघणार आहे असे सुद्धा काही विद्यार्थ्यांचे कमेंट मला वारंवार येते. तर मी तुम्हाला आताच सांगून देतो, निघाली असती तर जून महिन्यामध्येच पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची नवीन भरती या ठिकाणी आली असती. पण ते नवीन भरती कोण नाही आली पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची, कारण की त्यामध्ये जे विद्यार्थी मिळवणं त्यांचं जे ट्रान्सफर आहे तर त्याच्या रिलेटेड जे एक अपडेट त्या ठिकाणी आलेलं आहे. तर त्यामुळे तात्पुरती जी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची जून महिन्यामध्ये जे भरती निघणार होती तर ते तात्पुरती स्थगिती त्या ठिकाणी त्यामध्ये देण्यात आलेली आहे. त्यानंतर ते ऑगस्ट नंतर आपल्याला नवीन पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची भरती त्या ठिकाणी पाहायला भेटू शकणार आहे, लक्षात ठेवा. तर आपल्याला यामध्ये संयम ठेवायचा आहे. नवीन वॅकेन्सी, नवीन पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची भरती येणार आहे, लक्षात ठेवा. पण 2-3 महिने आपल्याला थोडाफार टाईम या ठिकाणी लागणार आहे, 2 महिन्याचा टाईम या ठिकाणी लागणार आहे. तर आपल्याला संयम या ठिकाणी ठेवायचा आहे. आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकचे असे कोणते डिव्हिजन आहे की त्या डिव्हिजनमध्ये खूप कमी कडाप या ठिकाणी जाणार आहे. तर पहा, चंद्रपूर डिव्हिजनचा कडाप तुम्हाला कमी पाहायला भेटणार आहे, गोवा डिव्हिजनचा कडाप तुम्हाला कमी पाहायला भेटणार आहे, पालघर डिव्हिजनचा कडाप कमी पाहायला भेटणार आहे, रत्नागिरी डिव्हिजनचा कडाप कमी पाहायला भेटणार आहे, सिंधुदुर्ग डिव्हिजनचा कडाप कमी पाहायला भेटणार आहे, रायगड डिव्हिजनचा कडाप कमी पाहायला भेटणार आहे, भुसावळ डिव्हिजनचा सुद्धा कडाप कमी जाऊ शकते, मिरज डिव्हिजनचा सुद्धा कडाप कमी जाऊ शकते. त्याचबरोबर जे हे काही या ठिकाणी डिव्हिजन आहे की या ठिकाणी कटाप या ठिकाणी कमी जाण्याची दाट शक्यता आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आता ज्या विद्यार्थ्यांना 60%, 70%, 80%, 90% ह्या गटातील विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे का चौथ्या लिस्टमध्ये, तर काही या ठिकाणी चान्सेस आहे. म्हणजे सगळ्याच विद्यार्थ्यांचं म्हणजे सगळ्याच डिव्हिजनमध्ये लागणार आहे असं मी तुम्हाला सांगत नाही, पण मोजकेच काही असे डिव्हिजन असणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला 70च्या वरता 80च्या वरता सुद्धा लिस्टमध्ये नाव तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर तो PWD कॅटेगरीचा विद्यार्थी असू शकते, ST कॅटेगरीचा विद्यार्थी असू शकते, EWS कॅटेगरीचा विद्यार्थी असू शकते, SC कॅटेगरीचे विद्यार्थी असू शकते किंवा मग OBC कॅटेगरीचा सुद्धा विद्यार्थी असू शकते. कारण की याच्या अगोदर असं झालेलं आहे. तर 2022ला गोवा डिव्हिजनचा जो कडापा हा ST कॅटेगरीचा जो कडापा हा फक्त 47 की 45% गेला होता. ओपन कॅटेगरीचा 60%वर, OBC कॅटेगरीचा 60%वर कडाप गेला होता. तर एवढा कमी म्हणजे 50-60 पर्यंत कडाप त्यावेळेस 2022चा गेला होता. म्हणजे याच्या अगोदर गेलेलं आहे लिस्ट, एक लक्षात ठेवा. याच्या अगोदर कडाप कमी गेलेले आहे. तर काही या ठिकाणी चान्स बनते की या ठिकाणी काही डिव्हिजनमध्ये कडाप कमी जाणार आहे, ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं कमी अर्थ आले असेल त्या ठिकाणी. तर आपल्याला संयम या ठिकाणी ठेवायचा आहे. आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक बद्दल देत राहणार. आजच्या इथंच थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.